हे बा भिंगरी बनवले किकूसाठी. मला नको फिरणार आहे ते. किकू हे बघ आजीने मत्त मत्त बनवलंय. कागद पातळ झाला. त्यासाठी कुठलं कागद लागेल आणून देऊ का तुम्हाला? तो आहे ना परवा हिला दिला होतास तो जाडवाला त्यातले. हा माझे वहीचे आहेत ते. हा मत्तच. छान छान असतो एवढी. अरे वा किकू कसे फिरतोय. जाड कागद पातळ हे होतं. हॅलो, आता संध्याकाळची वेळ आहे आणि युगाचं एक पार्सल आलंय. मी तुम्हाला दाखवते कसा पसारा घालून ठेवलाय. युगासाठी मी बुक्स मागवलेत. आता ती थोडं प्राणी अंक बोलायला लागली, प्राणी ओळखायला लागली, परत वेगवेगळे भाजी फळं. तर त्याच्यासाठी ना तिला मी छोटे छोटे बुक्स आणलेत. तर मी तुम्हाला ते दाखवते कसे आहेत. छोटे छोटे आहेत, एवढीशीच आहेत, हातभर पण नाही आहेत, अगदी छोटीशी बुक आहेत. आणि त्यात असे सगळे वेगवेगळे वेगवेगळे काय 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 आहे. हे बर्ड्स आहेत छान एकदम. परत हे आकार. हे माऊ किकू माऊ बा दोन दोन माऊ. माऊ कशी करते? माऊ कशी करते? कशी करते? तू कर तू कर. म्याऊ. माऊ करते ना अशी. कुठे माऊ? माऊ कुठे सांग मला, दाखव मला माऊ कुठे. माऊ छान आहेत एकदम. असं छोटासा बॉक्स आलाय त्यात आणि अशी सगळी पुस्तकं आहेत त्यात. खूप मस्त आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकते. मस्त एकदम. तर आता ही पुस्तकं वगैरे अशी यायला सुरुवात झाली आहे. मला जेव्हा मजा येते हे खरेदी करायला या गोष्टी. त्या दिवशीच एक ना मीरामींनी एक पुस्तक दिलेलं, त्यामध्ये हे सगळं होतं. पण ते पुस्तक ऍक्च्युली फाटलंय, त्यामुळे ती सगळं ते तोंडात घालायला लागलं. आणि हे एकदम करेक्ट पुस्तकं आहेत जे तिला ओळखायला मस्त मज्जा येईल आणि आम्हाला उलट मज्जा येईल की तिला असं दाखवायला वेगवेगळं. आता आई बोलले दर दिवशी एक कुठलं तरी एक पुस्तक दाखवायचं तिला. तर ती आयडिया छान आहे, मला पण आवडली. तर दररोज आम्ही तसंच करत जाऊ. आणि ती सुद्धा छान एन्जॉय करते. ते बघा ना किती वाजता घेऊन बसली आहे त्याला पुस्तकाला. मस्तच एकदम. आवडलं म्हणे तुला? आवडलं? आवडलं पुस्तक? तर आता मी असं काय काय छोट्या छोट्या गोष्टी मागवत जाईल, ते तुमच्यावर शेअर करत जाईल. डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देत जाईल अशा काही गोष्टी आणल्या तर. आता मी टाकते तुम्हाला लिंक. ही पुस्तकं बघितली की मला आमचं लहानपण आठवतं. आपल्या वेळी आजच्यासारख्या इतक्या सोयी नव्हत्या. तेव्हा आई बाबा काय करायचे, सरळ भिंतीला जे तक्ते असायचे ते चिकटवायचे. खरं तर आजही ते तक्ते मिळतात, पण आता आपण घराच्या भिंती इतक्या छान सजवलेल्या असतात, छान डेकोरेट केलेल्या असतात, त्यावर काहीतरी चिकटवायला आपल्याला नको वाटतं. भिंती खराब होईल असं वाटतं. पण मला आजही आठवतंय बाबांनी हे सगळे तक्ते आमच्या भिंतीवर लावलेले होते. आम्ही जेव्हा जेव्हा तिथून जायचो तेव्हा बाबा आम्हाला ते वाचायला सांगायचे. येता जाता खेळता खेळता आमचा अभ्यास होऊन जायचा. आज हे सगळं बघताना वाटतं काळ किती भरभर बदललाय नाही का. पद्धती बदलल्यात, राहणीमान बदललंय, पण त्या साध्या सोप्या गोष्टींमधली मजा मनाच्या कोपऱ्यात तशाच साठवून आहेत. 10 डायरेक्ट 10. तर चला मग आता आई युगाला छान बघतील तोपर्यंत मी पटापट स्वयंपाक उरकून घेते. युगासाठी आणलेली ही पुस्तकं आता तिच्यासाठी खूप उपयोगाला येतील. मला खात्री आहे काही दिवस तरी आता ती पुस्तकांमध्ये मग्न असेल, अगदी तिला कंटाळा येईपर्यंत. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर हा आहे नेक्स्ट डे. कालचं सगळं काम आटपून आम्ही लवकर झोपलो, त्यामुळे आज सकाळी छान फ्रेश वाटतंय. आमची ताई आज येणार नाही आहे कामाला, त्यामुळे म्हटलं आज स्वतःच आपली रूम नीट छान आवरून घ्यावी. एरवी सगळं ताई आवरते. खरं सांगू का, हल्ली माझी सकाळ अलार्मने नाही तर युगासोबतच सुरू होते. डोळे उघडल्या उघडल्या पहिल्यांदा तिचं डायपर बदलणं, मग तिला दूध पाजणं, यातच माझा अर्धा वेळ जातो. कधी कधी तर मला स्वतःला नीट जागही आलेली नसते, डोकंही सुन्न असतं. पण आई झाल्यावर स्वतःच्या आधी बाळाचं रुटीन समोर येतं. हे सगळं करता करता सकाळी 8-9 कधी वाजतात हे खरंच कळत नाही. आजकाल आपण इंस्टाग्राम, यूट्यूबवर बघत असतो, तिथे सगळ्यांची छान सकाळ परफेक्ट आणि शांत दिसते ना.
छान सजवलेली कॉफीची मग आणि संथ गाणी. पण रियालिटीमध्ये मात्र सकाळ एक प्रकारचा गोंधळ असतो. विस्कटलेले केस, पसारा आणि कामाची पळापळ. मग माहितीये का, या सगळ्या धावपळीत एकच जालिम उपाय, तो म्हणजे युगाचे गड गड हसू. तिने एकदा हसून माझ्याकडे बघितलं की माझी सकाळची झोप उडून जाते आणि एका क्षणात दिवसभराची ऊर्जा मिळून जाते. हा अय्या ही काय आहे? वाघोबा काय? वाघोबा तू ते म्याव आया कशी करते म्याव म्याव कशी ओरडते कशी म्याव म्याव तर आता मी आणि संकल्प छान चहा घेतोय. मी एक सांगू का, मला आणि संकल्पला दिवसभरात असं शांतपणे वेळ असा मिळत नाही. कामाची ओढाताण असते आणि युगाचं रुटीन यात थोडासा आमचा एकमेकांचा वेळ कुठेतरी हरवून जातो. आम्ही चहाची वेळ एक हक्काची छान ठरवून घेतली आहे. दिवसभर काय करायचं, कामाचं नियोजन आणि घरच्या गप्पा हे सगळं याच वेळी होतं. सध्या तर आमच्या गप्पांचं एक छान एक कारण आहे, ते म्हणजे युगाचा छान बर्थडे. काय करायचं, कशी तयारी करायची हे सगळं आम्ही चहा पिताना ठरवतो. मेन म्हणजे आमच्या या गप्पांमध्ये युगा सुद्धा सामील असते. ती आमच्या आजूबाजूला तिच्याच विश्वात मस्त बागडत असते, खेळत असते. खरं सांगू का, तिला असं खेळताना बघितलं की जुने दिवस आठवतात. युगा आमच्या आयुष्यात देखील नव्हती तेव्हा आम्ही दोघांनी मॅनिफेस्ट केलेलं की एक दिवस असा येईल जेव्हा आपण दोघं छान चहा पीत बसू आणि आपलं बाळ छान आपल्या आसपास खेळत असेल. तर आज जेव्हा मी तिला प्रत्यक्ष बघते तेव्हा मन अगदी भरून येतं. आपलं जे स्वप्न होतं ते आता छान आम्ही जगतोय हे समाधान शब्दात सांगता येणार नाही. तर चला, चहा झाला की मग आम्ही आमची नेहमीची धावपळ सुरू होईल. युगा मग दिवसभर तिच्या आजी आजोबांकडे असते आणि आम्ही ऑफिसच्या कामात गुंतून जातो. आजचा दिवस खूप छान जाणार असा एक छान पॉझिटिव्ह विचार करून आम्ही आता पटापट आवरायला घेतो. तर आता पहिले मी किचनमध्ये आली आहे. पटापट नाश्ता उरकून घेते, त्यानंतर मग आंघोळ पण करायची पटकन, कारण सकाळी वेळेचं गणित सांभाळणं महत्त्वाचं असतं. आज काही फार मोठं किंवा स्पेशल बनवण्याचा विचार नाहीये, पण जे बनवते आहे ते आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं. कालचा थोडा उरलेला भात होता म्हणून म्हटलं आज त्याचाच मस्त झणझणीत फोडणी भात बनवूयात. आमच्या घरात सगळ्यांनाच हा पदार्थ मनापासून आवडतो. तुम्ही सुद्धा माझ्यासारखा उरलेल्या भातात असा कायापालट करता का? तुमच्या घरात फोडणीचा भात कोणाला सगळ्यात जास्त आवडतो? आणि हो, तुमची यातली काही खास सिक्रेट स्टेप असेल तर ती सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. मला वाचायला खूप आवडेल. चला, माझी अंघोळ झाली आहे. आता कुठे जरा फ्रेश वाटतंय, पण बाप रे, बाहेर उन्हाचा कडाका आणि गरमी इतकी वाढली आहे ना की काय विचारूच नका. म्हणून आज मी माझे केस छान वर बांधून घेतलेत. काय होतं ना, या उन्हामुळे केस इतके चिकट आणि चिपचिप होतात की ते मोकळे ठेवणं नकोसं वाटतं. आई, मी आणि संकल्प जरा एका आम्ही विषयावर बोलतोय. आमच्या जवळ एक घरगुती छान आणि ताजं श्रीखंड मिळतं. तर पाडव्याच्या वेळी तिथे इतक्या ऑर्डर्स असतात की विचारू नका. मग आता आमची हीच चर्चा सुरू आहे की नेमका आता कोणता फ्लेवर ठरवायचा. साधं केसर इलायची घ्यायचं की माझा आवडता आहे ड्रायफ्रूटचा ते घ्यायचं. आम्हाला आता ऑर्डर देऊन ठेवावी लागेल, नाहीतर ऐन वेळी मग तिथल्या ऑर्डर फुल होतात आणि मग आम्हाला हवं तसं श्रीखंड मिळत नाही. गुड मॉर्निंग मला सगळ्यांना, गुड मॉर्निंग. बघा आम्ही कसं तित्ता लावलाय, छान छान तित्ता लावलाय. हॅलो हॅलो असं करायचं, हॅलो असं करायचं. आता आम्ही निघालो ऑफिसला, हो की नाही, म्हणून थोड्या वेळ योगाला घेतले. मग नंतर दिवसभर आईंकडेच असते ती. मग मला बोबडूस घेऊन ठेवले अशी थोड्या वेळ जरा. चला, आता सगळी घरातली कामं वरलेली आहेत. आज काय ताई येणार नाही त्यामुळे आईवर थोडंसं पडणार आहे भार, पण ठीक आहे. चला, आम्ही तरी निघतो आता ऑफिसला. तर मी हा व्हिडिओ इथेच संपवते. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आता आम्ही निघालोत निजामपूरला. नेक्स्ट ब्लॉग आता असणार आहे तोच असणार आहे. नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला तेच 2 ब्लॉग बघायला मिळतील. तर चला, बाय बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आई काय बडबडते देव जाणे नुसती मोबाईलमध्ये बघून. हो, काय बडबडते नुसती आई. चला, बाय बाय कर, बाय बाय कर, टाटा. आई चालली म्हणा ऑफिसला, टाटा. व्हेरी गुड, टाटा टाटा.
आहे